एकता महिला मंचाकडून जुन्या रूढींना मुठमाती, सुवासिनी अन विधवा भगिनींचा एकत्र हळदी कुंकू सोहळा संपन्न. ग्रामीण भागात आजही सण उत्सवांच्या बाबतीत अनेक जुन्या रूढी परंपरांचे जोखड पाहायला मिळते. मात्र सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील कारी येथे एकता महिला मंचाने या परंपरांना छेद देत एक ऐतिहासिक सामाजिक क्रांती घडवून आणली आहे. मकर संक्रांतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या अनोख्या हळदी कुंकू सोहळ्यात सुवासिनी आणि विधवा भगिनींनी एकत्र येत सामाजिक समतेचा नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. मी विधवा नव्हे, मी स्त्री, एका नव्या जाणीवांचा उदय. सामान्यतः हळदी कुंकवाच्या मंगल कार्यात विधवा महिलांना डावलण्याची अनिष्ट प्रथा आजही अनेक ठिकाणी पाळली जाते. मात्र स्त्री ही केवळ स्त्री असते, तिच्या वैयक्तिक आयुष्यातील परिस्थितीवरून तिचा सन्मान ठरवू नये, हा पुरोगामी विचार घेऊन एकता महिला मंचाने ही भिंत पाडून टाकली. मी विरंगुळा आणि मी विधवा नव्हे, मी स्त्री या संकल्पनेतून 16 आणि 17 जानेवारी 2026 रोजी पार पडलेल्या या सोहळ्यात दोन्ही घटकांतील महिलांनी एकमेकींना तिळगुळ देऊन आणि हळदी कुंकू लावून उत्सवाचा आनंद द्विगुणित केला. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पांगरी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विश्वरूपी यादव, पांगरी पोलीस स्टेशनच्या पोलीस कॉन्स्टेबल सोनियादेवी मुंडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल फपाळ, सरपंच नीलम कदम, उपसरपंच खासेराव विधाते, सिस्टर वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते रिजवान सय्यद आणि एकता महिला मंचाचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर उपस्थित होते. महिलांनी आरोग्याकडे लक्ष देणे ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमांमुळे महिलांमध्ये सामाजिक बांधिलकी आणि आत्मविश्वास निर्माण होतो, असे मार्गदर्शन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विश्वरूपी यादव यांनी केले. तर सोनियादेवी मुंडे यांनी महिलांना कायदेशीर हक्कांची माहिती दिली. दैनंदिन घरगुती कामातून महिलांना विरंगुळा मिळावा यासाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. संगीत खुर्ची आणि उखाणे स्पर्धा यामध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या सेल्फी पॉइंटवर फोटो काढण्यासाठी तरुणींपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांचीच झुंबड उडाली होती. परिवर्तनाची मशाल पेटवणारे हात हा सोहळा यशस्वी करण्यासाठी एकता महिला मंचाच्या प्रमिला जाधव, प्रतिभा जगदाळे, स्वाती जोगदंडकर, सुवर्णा वटकर, स्वाती वटकर, कलीम मुलाणी, अंजुम सय्यद, मुस्कान मुलाणी, प्रियंका शिंदे, ताहिरा मुलाणी, साजिदा मुलाणी, डॉक्टर रेश्मा डोके, मुख्याध्यापिका हिराबाई क्षीरसागर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रमिला जाधव यांनी केले, तर उपस्थितांचे आभार स्वाती जोगदंडकर यांनी मानले. जुनाट परंपरांना आळा घालून महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठीच हा मंच सदैव कार्यरत राहील, असा विश्वास एकता महिला मंचचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर यांनी व्यक्त केला.